धनाशय शिंदे आपल्या धनाशय's किचन मध्ये स्वागत करते। तर आता उन्हाळा काही दिवसातच चालू होईल, त्यासोबतच बऱ्याच जणांच्या एक्झाम सुद्धा चालू झाल्या असतील। माझ्या सुद्धा एक्झाम जवळ आल्याच आहेत। तर या एक्झाम मध्ये काय होतं, काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटतं, पण आपल्याला आपली हेल्थ सुद्धा छान मस्त अशी ठेवायची असते। त्यासाठी आज मी घरच्या घरी सुकी भेळ कशी बनवायची ते सांगणार आहे। ही सुकी भेळ खायला एकदम चटपटीत अशी असते, हेल्दी पण असते आणि त्यासोबतच आपल्याला बाहेरचं काहीतरी खाण्याची गरज नाही। त्यासोबतच मुंबईची ही सुकी भेळ खूप प्रसिद्ध आहे बरं का। तर त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत काही मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, डाळे घेतलेल्या आहेत, त्यासोबतच कोथिंबीर घ्यायची हिरवीगार अशी, पुदिनाची काही पानं, 2 टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून धना जिरा पावडर, चवीनुसार काळं मीठ आणि त्यासोबतच हाफ लिंबू इथे छान असं पिळून घ्यायचं। तर हा जो आहे तो आपण बनवतोय सुकी भेळचा मसाला। चला तर मिक्सरमधून बारीक करून घेऊ। तर इथे आपला सुकी भेळसाठीचा मसाला तयार आहे। चला तर आता भेळ करूयात। तर त्यासाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। या साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलच। तर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो, 4 कांदे 4 टोमॅटो छान मस्त असे बारीक चिरून घ्यायचे। कांदा टोमॅटोचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही सुकी भेळ दाखवतेय त्या पद्धतीने जर का तुम्ही सुकी भेळ कराल तर तुमची सुकी भेळ लवकर साधारणार पण नाही। तर ही प्रोसेस नक्की फॉलो करा। तर सर्वात आधी मी इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण चाट मसाला टाकून घेऊयात 1 टेबलस्पून, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर मी इथे लिंबू पिळून घेते, हाफ लिंबू, त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत खारे शेंगदाणे। ही भेळ ना खूप मस्त लागते आणि खास करून मुंबईचा जे दररोज लोकलचा प्रवास करतात ना त्यांना तर ह्या भेळेचं महत्त्व माहितीच असेल। प्रत्येक स्टेशनवरती ही सुकी भेळ भेटते। तर आता मी इथे पापडी घेतलेली आहे, ती पापडी सुद्धा अशी आपल्याला चुरून टाकायची आहे। खूप छान आणि तिखट झणझणीत अशी सुकी भेळ करतोय। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आधी आपण सगळं कांदा टोमॅटो आणि सगळं जे आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे काय होतं की चिरमुरे टाकायच्या आधीच हे सगळं मिक्स केलं की चिरमुरे टाकून झाल्यावरती आपल्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही। हे सगळं मिक्स करून तर झालेलंच असतं, आपला मसाला रेडी असतो, मग फक्त मिक्स करायचं बाकी। तर इथे आपण सुकी भेळचा मसाला तयार केलेला आहे। खास करून मुंबईची सुकी भेळ जी आहे ना तिथे जो मसाला वापरला जातो सेम तसाच मसाला मी घरच्या घरी आणि झटपट असा बनवलेला आहे। तुम्ही तो बघितलाच असेल, व्हिडिओच्या पहिल्याच भागात मी तो मसाला कसा बनवायचा हे सांगितलं। कारण की काय ना मुंबईची स्पेशालिटीज हे की झणझणीत सुकी भेळ। तर सेम तशीच म्हणजे स्टेशनवरती जशी सुकी भेळ भेटते तशीच सुकी भेळ आज आपण बनवतोय। छान मस्त चटपटीत आणि झणझणीत सुकी भेळ करून 10 मिनिटात आपण ही भेळ तयार करू शकतो। आपल्याला बाहेर जाऊन काही खायची गरज नाही किंवा परीक्षा चालू आहेत तर बाहेरचं कशाला उगाचच खायचं आहे, तर घरच्या घरी 10 मिनिटात ही सुकी भेळ तयार होते। तर हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। चला आता आपण यामध्ये चिरमुरे टाकून घेऊयात। आता चिरमुरे टाकले म्हणजे कसं, चिरमुरे जे आहेत ते लवकर साधारत नाहीत कारण की आपण सगळं कांदा टोमॅटोमध्ये मिक्स केलेलं आहे, मसाला मिक्स केलेला आहे। तर मी इथे चिरमुरे टाकून घेतलेले आहेत। हे छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला जो आहे कांदा टोमॅटो जो आहे तो चिरमुऱ्यांसोबत एकजीव असं झाला पाहिजे, मस्त असं मिक्स करून घेऊ। आता आपल्या उन्हाळ्यात सुट्ट्या सुद्धा चालू होत आहेत, घरी राहून खूप भूक लागते, तर ही सुकी भेळ 10 मिनिटात तुम्ही करून खाऊ शकता। तर इथे मी शेव टाकते, बारीक शेव टाकायची। इथे सुकी भेळमध्ये बारीक शेव खूप छान लागते। त्यानंतर फरसाण घेतलेला आहे थोडासा, तो फरसाण टाकायचा। ह्याचं काही असं प्रमाण वगैरे नाही आहे, तुम्हाला कशाचं प्रमाण जास्त टाकायचं आहे तर ते तुम्ही जास्त टाकू शकता, कमी टाकायचं आहे तर कमी टाकू शकता। आता छान असं मस्त असं मिक्स करून घेऊ। तर मी ते अजून थोडीशी शेव टाकून घेतली आणि आता परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊ।
तर इथे आपण भेळ जी आहे ती मस्त अशी मिक्स करून घेतलेलीच आहे आणि वाव, आपली इथे भेळ, सुकी भेळ तयार आहे। चला तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाला पण किती छान असा सगळ्या चिरमुऱ्यांना लागलेला आहे। तर इथे मी डिश घेतलेली आहे। चला आता मस्त अशी भेळ सर्व करूया। स्टेशनवर ना, मुंबईच्या सगळ्या स्टेशनवरती ही सुकी भेळ भेटते आणि कामावरून थकून आल्यावरती फक्त ही भेळ जरी खाल्ली ना तरी खूप छान वाटतं आणि अगदी असं पोट भरल्यासारखं आणि चटपटीत खाल्ल्यासारखं वाटतं। तर ही भेळ आता आपण घरी पण करू शकतो अगदी 10 मिनिटात। खूप जणांना असं माहिती नसतं की अरे हा मसाला कसा करायचा किंवा त्यांची भेळ इतकी चटपटीत आणि झणझणीत कशी होते बरं। तर ह्या मसाल्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवली। तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा। ही सुकी भेळ या उन्हाळ्यामध्ये नक्की करून खावा। अगदी आठवड्यातून 2 वेळा जरी केली तरीही चालेल। तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल, रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा, कारण की उन्हाळ्यात काहीतरी चटपटीत खाण्यासाठी लागतं। तर ही खूप झटपट अशी होणारी रेसिपी आहे। त्यासोबतच जर का तुम्ही धनश्रीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल, लगेचच जावा, सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। बाय बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन।